संभाजीनगरात संतप्त नाराज आरपीआय कार्यकर्त्यांनी भाजप ऑफिस कार्यालयाबाहेर बॅनर फाडलेत। संतप्त महिलांना उमेदवारी न मिळाल्यानं भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। तर नाराज होणं स्वाभाविक आहे, कार्यकर्ते नाराज होतात। ही अखेरची निवडणूक नाही अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली। कोल्हापुरात आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडलाय। ऋतुराज क्षीरसागर यांच्याबरोबरच महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे। जागा वाटपामध्ये जास्त जागा मिळत नसल्यानं शिवसेनेने संपूर्ण 87 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय। कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। परभणीमध्ये शिवसेना भाजप युती फिसकटली। भाजप नेत्यांनी युती तोडण्याचं पाप केलं। माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी युती तोडण्याचं पाप केलं असा गंभीर आरोप शिवसेनेच्या महानगराध्यक्ष आनंद भरोसेंनी भाजपवर केला। सांगली महापालिकेसाठी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतं। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे। कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। रिद्धीश निमसे धोत्रे खून प्रकरणात कारागृहात आहे। उद्धव निमसे यांच्या मुलाला प्रभागातील पक्षीय बलाबल आणि राजकीय ताकद बघता भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। सांगलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। उमेदवारी डावलल्यामुळे भाजपच्या माजी उपमहापौरांसह भाजप इच्छुकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली। सांगलीच्या प्रभाग 14 मधील भाजपचे माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्यासह भाजपच्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारीवरून डावलण्यात आलं। भाजप नेते सुधाकर बडगुजर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। आज अखेरच्या दिवशी बडगुजर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। आज उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय वातावरणात जल्लोषाचं चित्र पाहायला मिळालं। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजप कार्यालयामध्ये येऊन निषेध नोंदवला। यावेळेस 2 कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून येण्याचा प्रयत्न केला, तर नाराज आरपीआय कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेरील भाजपचे बॅनर सुद्धा फाडले। तिकीट देण्याचं आश्वासन देऊनही तिकीट न दिल्यानं आरपीआय कार्यकर्ते नाराज आहेत। कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली। रिद्धीश निमसे धोत्रे खून प्रकरणात कारागृहात आहेत। गावोगावी 24 तास को पावर्ड बाय चितळे बंधू। जस्ट गेट इट अँड ईट इट। अपार अणुशक्ति फायर प्रोटेक्ट वायर, सुरक्षा जिसपे देश करे भरोसा। गुलाब जाम म्हणजे फक्त किड्स। LIC ऑफ इंडिया, हर पल आपके साथ। कृषिथॉन, कृषि प्रदर्शन नाशिक।